नमस्कार सर्वांना. फायनली काल मी थंगलान हा मूवी बघितला. खूप दिवसापासून हा मूवी मला बघायचा होता आणि फायनली मी काल तो बघितला आणि बघून खुश झालो. तर हा मूवी कसा आहे, याच्या निगेटिव्ह पॉईंट कुठले, याचे पॉझिटिव्ह पॉईंट कुठले, सगळे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया थंगलान मूवीचा रिव्ह्यू. मित्रांनो, थंगलान हा मूवी 1850च्या दरम्यानचा जो काळ आहे, इंग्रजाचा जो काळ आहे, त्या काळावर आधारलेला आहे. त्यावेळची जे मूळ नागवंशीय जे लोक होते, त्यावेळचा त्यांचा तो काळ दाखवण्यात आला आहे, त्यांचा संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. त्यांनी जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष त्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. पिक्चरचा प्लॉट हळूहळू असा सरकत जातो. म्हणजे स्वतःच्या असलेल्या जमिनी वर्षानुवर्षे इंग्रज आणि जमीनदार हिसकावून घेऊन कसे गुलाम बनवत आहेत, त्याचे हक्क कसे घेतले जातात. त्यांच्या स्वतःच्या असलेल्या जमिनीत त्यांना विना पैशाचं काम करावं लागतं. काय तो काळ असेल. आणि त्या काळाला आव्हान देतो चियान विक्रम. त्या सगळ्या गोष्टीला आव्हान देतो चियान विक्रम आणि ती सगळी परिस्थिती तो बदलून टाकतो, विरोध दर्शवतो. आणि त्याचा तो विरोध, त्याचा तो ट्रान्सफॉर्मेशन बघायला एक अंगावर काटा उभा राहतो. खरंच त्या विक्रमने आपल्या खांद्यावर हा पिक्चर उचलून नेलेला आहे. त्याच्यासोबत त्याचे बाकीचे जितकेही कलाकार असतील, त्या कलाकारांनी तोड अभिनय केलेला आहे. एक डायलॉग आहे ना, त्या डायलॉगमध्ये तो म्हणतो, आपण इतके वर्ष असेच जगतोय, इतने सालों से हम ऐसे ही जी रहे हैं, गुलामों की तरह, आने वाली पीढ़ियाँ भी गुलाम ही होगी, तो ऐसे मरने से अच्छा है एक ही दिन जियो, शान से जियो. शिट्ट्याचे डायलॉग आहेत. एकदम टाळ्या आणि शिट्ट्या अशा थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या होत्या. आणि म्हणजे जगायचं असेल तर सन्मानानं जगा, म्हणजे त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि खरंच हा पिक्चर मला खूप आवडला. कलाकाराचा अभिनय हे सगळ्यात जमेची बाजू आहे. पा रणजित यांचे सगळेच पिक्चर हे छान असतात. म्हणजे कबाली वगैरे हे तुम्ही अगोदरचे पिक्चर पाहिलेले असतील. रिअल लोकेशनवर शूट झालेले आहेत. कुठेही जास्त CGIचा फार कमी वापर आहे. म्हणजे जे काही फक्त ॲनिमल्स तुम्हाला दिसतील थोडे ते CGI आहे. थोडा तो अजून CGI चांगला होऊ शकला असता, बट हरकत नाही. तेवढं दुर्लक्ष करून हा पिक्चर आपण जरूर पाहावा. या पिक्चराच्या एक सीन जो आहे, जो सोशल मीडियामध्ये फिरत होता, जो की बुद्धाची मूर्तीचा जो मूर्ती जे तोडल्या जाते, तो एक सीन आहे. तर त्या सीनमध्ये समजा असं दाखवलेलं आहे, तुम्ही बघावा, की म्हणजे बुद्धांचा जो विरोध आहे, ते बुद्धांच्या विचाराचा विरोध त्या ठिकाणी दाखवलेला आहे. की म्हणजे सगळं जे काही घडतं आहे त्या याच्या मागे बुद्ध म्हणजे मुनी म्हणतात, शाक्य मुनी, तर यांचा हात आहे. तो हा जो काही विचार आहे, म्हणजे थोडा जातीय बुद्धांचा विरोध कसा केला जातो, तर तो सीन आहे. आणि तर हा पिक्चर तुम्ही चियान विक्रम आणि बाकीच्या कलाकारांच्या अभिनयासाठी, पा रणजित यांच्या स्टोरी टेलिंगसाठी जरूर बघावा. आणि त्या लोकांचा अस्तित्व काय होतं त्यावेळेस, 1850च्या काळात त्या लोकांचं अस्तित्व काय होतं, त्यांचा संघर्ष काय होता, त्या संघर्षासाठी तुम्ही हा पिक्चर जरूर पाहावा. मी अशी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. आणि पिक्चरचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला, पिक्चर तुम्हाला कसा वाटला, ज्यांनी बघितला असेल ते कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी नाही बघितला ते बघितल्यानंतर इथं कमेंट करा. थँक्यू.